आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मृती दिनानिमित्त अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी त्यांच्या स्मृतीस्थळी भेट देत त्यांना विनम्र अभिवादन केले। या प्रसंगी आमदार लहामटे यांनी राघोजी भांगरे यांच्या देशासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करत त्यांना आदरांजली अर्पण केली। राघोजी भांगरे हे स्वातंत्र्य संग्रामात झुंजणारे आद्य क्रांतिकारक होते। त्यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात लढा देताना आपल्या प्राणांची आहुती दिली। त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून आपण सर्वांनी समाजहितासाठी आणि राष्ट्रहितासाठी कार्य करावे असे आमदार लहामटे यांनी यावेळी सांगितले। यावेळी स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन साधेपणाने आणि श्रद्धापूर्वक करण्यात आले होते। 2 मे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा स्मृती दिवस आपल्या भारताच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने हा काळा दिवस, ज्या दिवशी राघोजी भांगरेंना ठाणे कारागृहामध्ये फाशी दिली गेली आणि मग हा स्मृती दिवस ठाण्यामध्ये असेल, संपूर्ण महाराष्ट्रभर असेल, एक बलिदान दिवस म्हणून पाळला जातो। आणि त्या दिवशी इथं त्यांचं जन्मगाव देवगाव आहे, त्या गावी सगळेजण, बरेच जण येतात भेटीला। इथं या पुतळ्याच्या ठिकाणी त्यांना हार वाहून श्रद्धांजली समर्पित करताय आणि परत जात आहे। आज जसे येतात तसंच 8 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस आहे, त्या पण दिवशी इथे येत आहेत। मी महाराष्ट्रातील आणि देशातील मायबाप जनतेला विनंती करतो की ज्या क्रांतिकारकांना इंग्रजांच्या विरोधात पहिला लढा उभारला तर एकदा तरी या देवगाव गावाला आलं पाहिजे। एक सुंदर असं स्मृतीस्थळ इथं उभं राहत आहे। दगडी किल्ला आहे, उभा राहतोय, मेघडंबरी तयार करतोय आम्ही आणि राघोजींचा पूर्ण आकृती पुतळा उभा राहणार आहे आणि तो 8 नोव्हेंबर पर्यंत आम्ही लोकार्पण त्याचं करणार आहोत। माझी विनंती राहील सगळ्यांना, ज्यांची अस्मिता राघोजी भांगरे आहे तर ह्या नक्की या क्रांतिकारकाच्या गावाला आणि या स्थळाला भेट द्यावी। परत एकदा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं, संपूर्ण अकोले तालुक्याच्या वतीनं मी राघोजी भांगरेंना अभिवादन करतो, त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून नतमस्तक होतो। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।